मराठवाड्याच्या शैक्षणिक इतिहासामध्ये क्रांती घडवणारं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं। आज आपण पाहणार आहोत त्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी उभारलेली शिक्षणाची भक्कम पायाभरणी आणि मिलिंद महाविद्यालयाचा मागचा प्रेरणादायी इतिहास। एकेकाळी मराठवाडा हा अतिशय मागास भाग म्हणून ओळखला जायचा। उच्च शिक्षणासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे किंवा हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठ येथे जावं लागायचं। मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेकांचं शिक्षण अर्धवट राहायचं। हीच परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात शिक्षणाची दारं खुली करण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच जन्म झाला मिलिंद महाविद्यालयाचा। याच्या मागच्या बाजूला काही खोल्या आहे, त्या खोल्यामध्ये वर्ग चालायचे आणि याच्या मागे बंगला नंबर 7 आहे, त्या बंगला नंबर 7 मध्ये बी काही वर्ग चालायचे आणि जे प्राध्यापक लोक खास विशेष करून कर्नाटकहून बाबासाहेबांनी बोलवले होते, त्या प्राध्यापक लोकांची राहायची व्यवस्था बंगला नंबर 7 मध्ये होते। आणि ह्या बंगला नंबर 9 मध्ये स्वतः बाबासाहेबांची लायब्ररी होती। जेव्हा ते इथं यायचे तेव्हा काही दिवस इथं राहायचे, अभ्यास करायचे, वर्ग चालवायचे। ते स्वतः इथं सायकोलॉजीचा वर्ग सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच बंगला नंबर 9 मध्ये घेतलेले। तर मिलिंद कॉलेजची पहिली बॅच पीएचची जर ती कुठं सुरू झाली असेल तर या भूमीतून। छावणी परिसरातील बंगला क्रमांक 9 म्हणजेच त्या काळचं विश्रामगृह। हीच ती जागा जिथून या महान कार्याची सुरुवात झाली। 1950 साली याच ठिकाणी पहिल्या वर्षासाठी महाविद्यालय सुरू करण्यात आलं। सुरुवातीला कला आणि विज्ञान शाखा एकत्र होत्या, नंतर विस्तार होत जाऊन स्वतंत्र मिलिंद कला आणि मिलिंद विज्ञान महाविद्यालय सुरू झालं। बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला ज्यावेळी बिल्डिंग बांधली, ही स्थापना झाली, त्याला 2 डोम दिलेले आहे। हे 2 डोम बुद्धिझमचे प्रतीक आहे। म्हणून मी म्हणाले की हे वेस्टर्न आणि पाश्चात्य आणि बुद्धिस्ट ह्या कल्चरचे हे कन्स्ट्रक्शन आहे। हे जेव्हा सुरू केलं तेव्हा आर्ट्स आणि सायन्स ह्या 2 एकत्रच होत्या। मिलिंद महाविद्यालय असं नाव होतं। 1963ला ॲडमिशन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे ते वेगळं करण्यात आलं। 1963ला मिलिंद विज्ञान आणि मिलिंद कला असं वेगवेगळं करण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकरांनी इथे महाविद्यालय काढत असताना विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या सोयी पाहिजेत, मग त्याच्या हॉस्टेल्स असतील, ग्राउंड असेल, त्यांची राहण्याची, मुलींची राहण्याची, सगळं प्लॅन व्यवस्थित केलेलं होतं। या महाविद्यालयाच्या नावामागेही एक वेगळा इतिहास दडलेला आहे। मिलिंद हा प्राचीन राजा आणि नागसेन ही बौद्ध भिक्षू नागसेनानी आपल्या बुद्धिमत्तेनं मिलिंद राजाचा अहंकार पराभूत केला अशी कथा सांगितली जाते। त्यावरूनच महाविद्यालयाला मिलिंद आणि परिसराला नागसेन वन असं नाव देण्यात आलं। याच परिसरात लावलेले बोधिवृक्ष देखील ऐतिहासिक आहेत। गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती ज्या वृक्षाखाली झाली त्याच परंपरेतील फांदी सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिनं श्रीलंकेत लावली होती। त्या वृक्षाचीच फांदी इथे लावण्यात आल्याचं सांगितलं जातं। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे वास्तव्यास असताना वापरलेली पुस्तकं आणि वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आली आहेत। आता विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या पुस्तकांचं डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या बाबासाहेबांच्या या कार्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडतंय आणि मिलिंद महाविद्यालय आजही त्या महान विचारांची साक्ष देत उभा आहे। पुढारी न्यूज, संभाजीनगर।